डेट्स म्हणजे खजूर खाल्ल्याने सुद्धा शुगर स्पाइक होतो असं मी आजकाल वाचते. तर याची रिॲलिटी काय तर आज बघूया. हो, डेट्समध्ये शुगर असते, पण ती नॅचरल शुगर असते. त्याचबरोबर डेट्समध्ये फायबर्स असतात, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट आणि त्याचा ग्लायसेमिक लोडसुद्धा मॉडरेट असतो. म्हणजेच काय तर ही जी नॅचरल शुगर आहे खजूरमधली, ती रक्तामध्ये स्लोली ॲब्झॉर्ब होते आणि त्यामुळे सडन शुगर स्पाइक होत नाही. हा सडन शुगर स्पाइक कशामुळे होतो? जेव्हा तुम्ही रिफाईंड व्हाईट शुगर खाता, जे की चॉकलेट्स, बिस्किट्स, आईस्क्रीम यामध्ये असते, यामुळे सडन शुगर स्पाइक होतो. आता डेट्स कम्प्लिटली ही नॅचरल स्वीटनेस कम्प्लिटली अवॉइड करणं चुकीचं आहे की बरोबर आहे? हे चुकीचं आहे. नॅचरल स्वीटनेस म्हणजे देवाने हे जे फळं, मध, खजूर, अंजीर, खारे, खोबरे हे ज्या गोष्टी तयार केल्या ते कशासाठी केले? आपल्या बॉडीमध्ये काही ना काही प्रमाणात थोड्या क्वांटिटीमध्ये तरी नॅचरल स्वीटनेस जायलाच हवी असं मला वाटतं. आता प्रॉब्लेम कुठे आहे? तर प्रॉब्लेम आहे क्वांटिटीमध्ये. आता तुम्ही म्हणाल की खजूर हेल्दी आहे, तुम्ही म्हणताय डॉक्टर, तर मी खात जाईल. पण तेच तुम्ही दिवसातनं 6-7 खजूर खात असाल तर ऑब्व्हियस आहे की तुमची शुगर स्पाइक होईलच. तेच तुम्ही क्वांटिटी लो ठेवली, दिवसाला 1 किंवा 2 खाल्ले तर शुगर स्पाइक होणार नाही. आता डेट्स कोणी खावे? तर ज्यांना आयर्न डेफिशियन्सी आहे, ज्यांना लवकर काहीही कामं केल्यानंतर थकवा येतो, ज्यांना PMS क्रेविंग्स होतात, मूड स्विंग्स होतात, कॉन्स्टिपेशन होतात, यांच्यासाठी डेट्स हे खूप आवश्यक आहे. आता डेट्स कोणी अवॉइड करावे? ज्यांना डायबिटीज आहे, जे वेट लॉस फेजमध्ये आहे किंवा PCOS विथ इन्सुलिन रेझिस्टन्स आहे, अशांनी डेट्स अवॉइड करा. अवॉइड मी म्हणते थोडं कमी प्रमाणात खाल्लं तरी चालेल. 1 किंवा 2 डेट्स खा, ते पण तुम्ही जेवणासोबत खा, नट्स किंवा फ्रूट्ससोबत खा, मीलसोबत खा. माझं एकच म्हणणं आहे, कम्प्लिटली शुगर अवॉइड करणे म्हणजे नॅचरल शुगर पण अवॉइड करणे नाही. नॅचरल शुगर तुम्ही कमी क्वांटिटीमध्ये घेत राहा. आपल्याला गिल्ट फ्री खायचं आहे. सो माझ्या डाएट प्लॅनमध्ये मी क्लायंट्सला कम्प्लिटली शुगर अवॉइड करण्यासाठी सांगत नाही. माझ्या डाएट प्लॅनमध्ये नॅचरल स्वीटनेस असलेले पदार्थसुद्धा मी इन्क्लूड करते. सो तुम्हाला जर असंच डाएट प्लॅन हवा असेल तर मला DM करून नक्की कळवा आणि अशाच हेल्थ टिप्ससाठी मला फॉलो करत राहा. न्यूट्रिसॅनिटी बाय डॉक्टर अंजली.